महिला सुरक्षित नाही, लहान मुलं सुरक्षित नाही, शेतकरी कष्टकरी माणसं आहे त्यांच्या मालाला भाव मिळत नाही लक्षात घ्या, या कामगार सुरक्षित नाही। या सगळ्यांच्यासाठी या सरकारच्या विरोधात जो रोष तयार झालेला आहे त्याच्या विरोधात भविष्यात आपल्याला राग उठवायचा आहे लक्षात घ्या। नुसतं राज्यामध्ये हे चित्र नाही, या मतदारसंघामध्ये सुद्धा हे वेगळं चित्र नाही लक्षात घ्या। कोट्यावधीचा विकास कामात असा डाकोरा पिटला जातो, पण प्रत्यक्षात ही सगळी विकास कामं बघितली तर कुणाचा विकास झाला हा संशोधनाचा भाग आहे लक्षात घ्या। आणि हे बघितल्यानंतर तुम्हाला मला हे सगळं पुढे वाव करायचं आहे, मी ते अधिक वेळ त्याच्यामध्ये घेणार आहे, एक दोन मुद्द्याला फक्त स्पर्श करणार आहे लक्षात घ्या। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा शाहू राजांचा पुरोगामी विचाराचा तालुका आहे। या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवलं की काही नाही, या राजांना मला एक धरण बांधून दिलं, खास करून आता बघायला आमच्या राजू पाटलांनी व्यथा सांगितल्या दाबणीच्या लक्षात घ्या। त्या व्यथा 100 वर्षापूर्वी आमच्या ह्या राजांनी दाबणीच्या 75% सोडवण्याची भूमिका ही शाहूराजांनी त्या कालखंडामध्ये घेतली, धरण बांधून दिलं लक्षात घ्या। आणि त्या धरणाच्या उतराईतून रोज मुक्त होण्यासाठी आम्ही शाहूराजांना तुम्ही आम्ही सगळ्यांनी मदत केली, पाठिंबा दिला लक्षात घ्या। या तालुक्याचा माझ्या माहितीप्रमाणे किती आहे 43,000 मताधिक्य शाहूराजांना मिळाले, हे मान्य करावं लागेल। आणि इतकं मताधिक्य घेऊन महाराजांना शाहूराजांच्या वंशजांना आताच्या विद्यमान छत्रपतींना आपण तुम्ही आम्ही निवडून दिलं लक्षात घ्या। आता काय झाली घटना ती तुम्हाला सांग, त्याला आपण निवडून दिलं आणि सुदैवानं शाहू महाराज याला निघाले गारगोटीला, सचिन दादा बरोबर आहे आणि मुदाने टिकल्यावरती कीर्ती साहेबांनी त्यांचा सत्कार केला। आता खासदार एखाद्या सत्कार करणं गरजेचं आहे का नाही हो? सत्कार केला त्यांचा काय किती सुरू झाली, त्यांनी सत्कार केला म्हणून तिसऱ्या दिवशी का दुसऱ्या दिवशी मला आठवत नाही आता, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विद्री साखर कारखान्यावर सरकारनं धाड टाकली, ईडीची नव्हे एक्साईज धाडमध्ये उत्पादन शुल्क खात्याची धाड टाकली। आणि धाडीत काय तपासलं, या कारखान्याचा इथेनॉल प्रोडक्शन जो आहे तो बेकायदेशीर आहे, अनियमित आहे आणि हा कारखाना आता इथेनॉल प्रोडक्ट लायसन्स रद्द करण्याची भूमिका घेतली बरोबर। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात साखर कारखान्यात तुम्ही आम्ही 15 वर्षे कारखान्यात राहिलो होतो, महाराष्ट्रातली सगळी कारखाने आपण बघितली तर अडचणीत आहे, त्याचं कारण सुद्धा तसंच आहे, साखरेच्या विक्रीचं आणि उतारा मिळणारी अफाट शेतकऱ्यांना द्यावी लागणारी ह्याच्यामध्ये ताळमेळ बसत नाही, त्याला सरकारचं धोरण चुका नाही लक्षात घ्या, केंद्र सरकारचं धोरण चुका नाही, ते यावर लक्ष घालायला तयार नाही, म्हणून अनेक सरकारकडे अफाट शेतकऱ्यांनी घेऊ शकलेलं आहे। पण महाराष्ट्रातला एक नामवंत कारखाना कुठला असेल तर दिल्ली साखर कारखाना आहे, ज्याला एफआरपीपेक्षा अधिकचे 200 रुपये दिलेले आहेत, 32 रुपये माझ्या माहितीमुळे एफआरपी आहे, 34 रुपये दिलेले आहेत लक्षात घ्या। आणि एवढा चांगला कारखाना त्यांचा कोजनरेशन प्रकल्प होतं, देशामध्ये सहकार क्षेत्राला मानलं आहे लक्षात घ्या। खुद्द शरद पवारांनी सांगितलं सहकाराचा इथेनॉल प्रकल्प आहे, याचा कोजनरेशन प्रकल्प कुठला चालला असेल तो दिल्ली साखर कारखाना आहे लक्षात घ्या, दिल्ली साखर कारखान्याचा आहे। आणि मग शरद पवारांनी खुद्द त्यांच्या पाठीवर थाप मारली, तो कारखाना चांगला चाललेला आहे आणि त्याच कारखान्यावर या सरकारनं धाड टाकली लक्षात घ्या आणि त्याचं लायसन्स रद्द करण्याची भूमिका घेतली। काय चूक झाली त्याची, नुसतं लायसन्स रद्द करण्याची भूमिका घेतली नाही, मळी निर्मितीला उत्पादनाला सुद्धा बंदी घातली। आता मळी निर्मिती उत्पादनाला बंदी म्हणजे काय, कारखाना बंद करा, कारखाना बंद करा। अहो 70,000 सभासद आहेत, त्याच्या जीवनमानाचा प्रश्न आहे लक्षात घ्या, 4 तालुक्याचा कार्यक्षेत्र आहे, त्याच्या जीवनमानाचा प्रश्न आहे आणि तुम्ही बंद करा म्हणतात। कोर्टात गेले की हायकोर्टानं या सगळ्या निर्णयाला सरकारच्या स्टेजला म्हणजे सत्याच्या बाजूला देऊन नाही लक्षात
कोणाबद्दल द्वेष तिरस्कार कोणाला कोणाची टीका करायची नाही द्वेष तिरस्कार कोणाबद्दल व्यक्त करायची काही गरज नाही लक्षात घ्या आमचं काय विजन आहे आमचं काय धोरण आहे ते लोकांना आपण सांगूया लक्षात घ्या मगाशी जापानच्या वडिलांविषयी सांगितलं तसं खास करून कृषी धावली नदीच्या काठाचा तो धरणाचा जो प्रश्न आहे जो अनेक वर्ष करण्यात आहे 24 वर्ष करण्यात आहे तो कसा मार्गी लागेल या दृष्टिकोनातून भविष्यात आपण वाटचाल करूया आणि टीपी साहेबांना या मतदार